ज्यांच्या प्रचार सभेसाठी आता इथं जमलेलो आहे असे संदीप भैया आणि ज्यांची आपण आता आतुरतेने वाट पाहत आहे आणि ज्यांनी चांगल्या चांगल्याची वाट लावली असे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान तुमचे आमचे प्रेरणास्थान आणि या महाविकास आघाडीचे सर्व आदरणीय पवार साहेब, या उपस्थित विचारमंचावर असलेले सर्व मान्यवर, आपण इथं जमलेले सर्व लोक ग्रामीण भागातले आहो आणि सगळे लोक इथं येणाऱ्यापैकी एकही असा नसन का जो शेतकरी आहे नाही आणि शेतकऱ्याशी जुळला नाही. आपला सत्यानाश केंद्रात असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि इथं असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि ह्या दाढीवाल्यानं लुटू खाल्लं, फक्त आता आपला जीव घ्यायचा ठेवला. आता मागच्या 1 वर्षात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाला आणि दुसरा जिल्हा आत्महत्येत बीड आहे. मागच्या 1 वर्षात 1087 आत्महत्या झाल्या आणि तुमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री, महाराष्ट्राचा कृषी मंत्री इथचा होता. एकाही शेतकऱ्याच्या घरी आत्महत्या केल्यावर सहानुभूतीची भेट सुद्धा या कृषी मंत्र्यांना दिली नाही. जराशी लाज वाटायला पाहिजे द्यायले का कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या घरी भेटी दिल्या नाही, पण तुमच्या बीड जिल्ह्यात हिरोईन आणून नाचवल्या. नाचवल्या का नाही नाचवल्या? हा, मग तुम्ही विचार करा का जर असे लोक येत असत, पण आपला जो उमेदवार आहे संदीप भैया हा दाढीवाला नाही आहे, स्मार्ट आहे हिरो सारखा आणि काम बी हिरो सारखं स्मार्ट आहे. म्हणून माझं सांगणं एवढं आहे का इथं प्रत्येक जण शेतकरी आहे. सोयाबीनचा हमी भाव नरेंद्र मोदीनं 4892 रुपये ठरवला आणि आमचं सोयाबीन मार्केटमध्ये चाललं 3200 रुपये 3500 रुपये. चाललं का नाही? चाललं का नाही चाललं? 2022 ले असं सोयाबीन 10,000 रुपये क्विंटल गेलं होतं. नरेंद्र मोदीच्या पोटात खुपसलं का साला आता काही खरं नाही, शेतकऱ्याचा फायदा होत राहिला. 12 लाख टन सोयाबीनची ढेप अमेरिकेहून आयात केली या चोट्यानं. 12 लाख टन आणि सोयाबीनचे भाव 10,000वरून 4,000वर पाडले. हे सरकार लक्षात ठेवता बरं. तो करार केव्हा केला? ऑगस्ट महिन्यात आणि ढेप येणं सुरू झाली सप्टेंबर महिन्यात. ऐन शेतकऱ्याच्या तोंडात दिवाळीचा घास सुकानं जाव तर त्याच्या तोंडातला घास हिसकून घेण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे. हे इतके बदमाश आहे का हे एवढे खोटे बोलतात का काही खोटी बोलायची हद नाही. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना एवढं खोटं बोलाव, प्रत्येक गोष्टीत खोटं. आता तुरीचे भाव गेले होते एक वेळा 12,000 रुपये क्विंटल, तेव्हा इजिप्त वरून तुरीची दाय बोलावली अकातल्यासारखी. किती बोलावली? तुरीचे हमी भाव होते 5,800 रुपये आणि कास्तकाराची तूर दाय 4,000 रुपये क्विंटलनं. मग नाफेड खरेदी करायला तयार होती तर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट होतं का नाफेड पाशी तुरी खरेदी करायसाठी बारदाना नाही आणि तुमच्या समोर जे सिमेंटचे रस्ते बनले त्याच्यावर पोत्याला बारदाना येत होता. म्हणजे कास्तकाराले उल्लू बनवायचं काम हे सरकार करत आहे, हे लक्षात ठेवा. हे जे बिंदे सरकार आहे, तिघाडी सरकार, जे सुरत मार्ग गुवाहाटी गेलं आणि गोवा मार्ग येऊन यायनं शपथविधी ग्रहण केला, हे असंवैधानिक सरकार आहे. यायनं तुम्हाला का केलं? त्या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करायचं काम केलं. का केलं यायनं माहित आहे? यायनं महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करासाठी आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूरले मिहानमध्ये होणार होता. आता नरेंद्र मोदीनं रशिया स्पेनच्या राष्ट्राध्यक्षासोबत उद्घाटन केलं गुजरातमध्ये. गोरगरिबाचे इंजिनियर, पॉलिटेक्निक आणि ITI झालेले पोरं तिथं लागले असते. आपल्या पोट्याले लग फिरवायचं काम या सरकारनं केलं, हे लक्षात ठेवा. इथं आमच्या आया बहिणी बसल्या आहे. हा, यायले लाडकी बहीण आता आठवली लोकसभा आल्यावर. लोकसभेच्या अगोदर लाडक्या बहिणीचा पता नव्हता. नरेंद्र मोदी का म्हणे माहित आहे? 2014 नरेंद्र मोदीचं स्टेटमेंट होतं, ठीक आहे, मी जर पंतप्रधान झालो तर 100 दिवसात ब्लॅक मनी आणीन. म्हणे ना, आणला का ब्लॅक मनी? 100 दिवस का 10 वर्ष गेले ब्लॅक मनी आणला नाही. ब्लॅक मनी आणल्यावर प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये 15 लाख टाकीन म्हणे. हे 15 लाखावरून आमच्या लाडक्या बहिणीले 1500 रुपयावर आणलं जी यानं. किती रुपयावर? 1500 रुपये. 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही
आणि यायनं हे लक्षात ठेवा, आता ह्या पोट्याले बेरोजगार करायचं काम पुन्हा पुण्याले 1,76,000 करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी येणार होती. हे कंपनी सुद्धा गुजरातले नेली. हे जे सरकार होतं हे गुजरातच्या नरेंद्र मोदीच्या दावणीले बांधलेलं सरकार होतं आणि यायनं आपल्या पोरायले 2 लाख कोटी तिथं लागले असते. या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरायले बेरोजगार करायचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे. म्हणजे आमचे भाचे हे जे देवा भाऊ म्हणते, एकनाथ भाऊ म्हणते, यायनं आमच्या पोरायले लंगलंग फिरवायचं काम केलं. जवाई वावरात मरमर मरून राहिला शेतात, त्याला लाईन नाही आहे. दिवसा 3 तास, रात्री 3 तास, रात्री 2 वाजता स्प्रिंकलरचे पाईप पलटवाले जाते. वरून म्हणते पवार साहेबांनी का केलं. तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदीनं ह्या दाढीवाल्यांना का केलं. ह्या दाढीवाल्यांना उद्योगपत्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. त्याला नाव दिलं राईट ऑफ. उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं, त्याला नाव का दिलं राईट ऑफ. तुम्ही लोन घ्या आणि तुम्ही जर ट्रॅक्टरले लोन घेतलं, गाडीले लोन घेतलं, नाही भरल्या 3 महिन्याच्या किस्तात, चौथ्या महिन्यात तो येते बँकेचा माणूस आणि तुम्हाला डिफॉल्टर म्हणते. साले हे तुम्ही डिफॉल्टर आहे आणि त्यानं लोन नाही भरलं, त्याला राईट ऑफ म्हणते. शेतकऱ्यावर, बंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर 1 लाख करोडचं कर्ज असन. नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आणि उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला 3-3 लाख करोड रुपये याच्यापाशी आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जे शेतकरी आहे आपलं कर्ज माफ नाही केलं, पण मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब, तेव्हा 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी या बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायचं काम त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आणि आदरणीय पवार साहेबांनी केलं. हे लक्षात घ्या. पवार साहेबांनी का केलं. फळबाग लागवड योजना चालू केली, आपल्या शेतीले ड्रीप सिंचनासाठी सबसिड्या चालू केल्या आणि आता 3 वर्ष झाले शेतकऱ्याला सबसिडीचे पैसे येऊन राहिले नाही. मी शेतकरी आहे, ज्याची जैते त्याला कळते. सोयाबीन मार्केटले 3500 चाललं, आपलं चाललं का नाही चाललं. डीएपीची बॅग 538 रुपयाची होती 14ले, ह्या साल्यानं 1350 करून ठेवली. आता गहू पेराचा आहे, युरियाची बॅग 100 रुपयाची भेटे 350ची नेली. मार सांगे अच्छे दिन 67 रुपयाचं पेट्रोल 116 वर नेलं. इलेक्शन आलं, झोपकानं 10 कमी केले साल्यानं आणि म्हणते कमी केले. सिलेंडर 430 रुपये होतं, भिकाऱ्यासारखी सबसिडी देते 40 रुपये त्याच्यावर. 1150चं सिलेंडर केलं, आता 200 कमी केले लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस. अजून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसेल तुम्हाला तर येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. आपल्या मतदारसंघातून संदीप भैयांना जास्तीत जास्त मतांना आपल्याला विजयी करायचा आहे आणि एक उमेदवार इथून आपल्याला पाठवायचा आहे. आणि हे जे सरकार सुरत मार्गे गुवाहाटी आलं 50 खोके एकदम ओके, यायले ओकेच करायचं आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून माय सांगणं एवढं आहे. त्याच्यानंतर यायनं देशाचा पहिला पंतप्रधान आहे. ह्या एक यानं स्कीम आणली अग्निवीर नावाची. गोरगरिबाचे शेतकऱ्याचे पोरं हे आर्मीमध्ये भरती होत होते. सकाळी 4 वाजता पोट्टे रोडनं धावत राहते, तुम्ही खेड्यानं गेले तर त्याचं स्वप्न राहते मी आर्मीत लागलो पाहिजे. 17-18 वर्षाच्या बॉन्डवर पोट्ट लागे. किती 17-18. नरेंद्र मोदीनं 4 वर्षाचा बॉन्ड आणला, 4 वर्ष. त्याच्यानंतर गॅरंटी नाही 19व्या वर्षी तुमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. कितव्या वर्षी 23. आता तुम्ही मला सांगा, तुमचं पोरग 23व्या वर्षी रिटायर्ड होईल, येईन तो गावाले, मग लग्नाचं वय झालं राहते, बाप त्याला पोरगी पाहिले नाही. पोरीच्या बापाला सांगन ही इज माय सन आणि ही इज अ एक्स सर्व्हिसमॅन, रिटायर्ड एक्स सर्व्हिसमॅन. आता मला सांगा, हे जे पोरग रिटायर्ड झालं याले खरंच पोरीचा बाप पोरगी देईन का. त्याला म्हणा पलट. आणि मग का करण पोरीचा बाप तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे विचार करा का अशी परिस्थिती. पहिला पंतप्रधान आहे देशाला लाभलेला जो वयाच्या 23व्या वर्षी जवान वयात पोट्याले रिटायर्ड करून राहिला. अनफड गवाराले आपण बनवलं पंतप्रधान, त्याचे हे लक्षण आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं कृषी पीक विमा आहे. 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात नाही. सोयाबीनचा प्रीमियर आहे 1700 रुपये, कापसाचे आहे 2600 रुपये. कोण भरते? सरकार भरते. सरकार म्हणजे आपल्या टॅक्सच्या पैशाचे.
का म्हणते तुम्हाला सांगतो 2014च्या अगोदर शेतकऱ्याचा पीक विमा भेटत होता, आता येतच नाही. माझ्या वर्धा जिल्ह्यात मागच्या वर्षी 480 करोड रुपये शासनाने प्रीमियम भरला त्या प्रायव्हेट कंपन्या आले. नरेंद्र मोदी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आल्या, मुक्या, अन्या, बजाज, सब. ते मुक्या अन्या जवाई होई ना यायचे. आणि आता तुम्हाला सांगतो ह्या कंपन्या ज्या ह्या कंपन्या तुम्हाला पीक विमा नाही देत. माझ्या वर्धा जिल्ह्यातून 480 करोड रुपये जमा केले आणि 138 करोड रुपये फक्त यायनं वाटले, बाकीचे बंदे 350 करोडचा गल्लूर यायनं खाल्ला. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे, आता तेव्हा 2014च्या अगोदर भारत सरकारची कंपनी होती पीक विमा देणारी, तिचं नाव होतं ॲग्रिकल्चर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. जेव्हापासून मोदी आल्या बंद्या प्रायव्हेट कंपन्या, ते म्हणते का 72 तासाच्या आत पीक विमाची नोंदणी करा. आता मला सांगा त्या शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल समजत नाही आणि हे साले म्हणते पीक विमा नोंदणी करा, कसं शक्य आहे जी? म्हणून इथल्या तमाम जनतेने हे लक्षात ठेवावं आणि हे लक्षात ठेवा, यायनं पैसे खाण्याचा एवढा बाजार चालवला का यायनं पैसे खाण्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा करताना बी जराशी लाज बाळगली नाही. मालवणचा पुतळा 8 महिन्याच्या अगोदर बांधलेला पुतळा 8 महिन्यानं पडते. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, आन बान शान आहे. त्या महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचं काम या मिंदे सरकारनं, या तिगाडी सरकारनं, या देवाभाऊनं केलं आहे. महाराष्ट्रातली जनता यायला माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत यायची जागा दाखवा आणि त्याला सांगा का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाल्ले म्हणून आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे का येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी संदीप भैया क्षीरसागर यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.